नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटनी सेकंड हाफमध्ये एक सेलिंग मोमेंटम दाखवला. मार्केट ओपन होताना गॅप डाऊन ओपन झालं होतं, तिकडनं शार्प रिकव्हरी अगोदर मार्केटने दाखवली. म्हणजे जो पहिला व्ह्यू जो बनला मार्केटमध्ये तो बुलिशचा बनला आणि सेकंड व्ह्यू जो बनला तो सेलिंगचा बनला. आता ज्या पण आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या त्या सेकंड हाफमध्ये सुरुवात झाली ब्रेक व्हायला, लेवल टू लेवल मार्केट चालायला. परंतु फर्स्ट हाफमध्ये जर तुम्ही नीट बघाल तर मार्केट गॅप डाऊन नंतर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली आणि ती मोमेंटम आपल्या लेवल फॉलो करत बिलकुल पण नव्हती. परंतु सेकंड हाफ जर बघितला तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर जे आपण सेलिंग लेवल डिस्कशन केलं होतं स्पेशली निफ्टीमध्ये मार्केटने तिकडे एक चांगला मोमेंटम दिलेला आहे. सो ओव्हरऑल जर बघाल तर मार्केटने आज दोन्ही साईडला ऑपॉर्च्युनिटी दाखवली. बुलिश साईडला ही प्राइस ॲक्शनच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं त्याच्या वेगळी मोमेंटम देऊन गेलं मार्केट. परंतु सेकंड हाफची मोमेंटम जसं आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं तशा पद्धतीने देऊन गेलं. त्याच्यामुळे जर तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल, लेवल नोट करून ठेवले असेल तर तुम्हाला हेल्प झाली असणार आहे कुठला मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी सेकंड हाफमध्ये आलेला. परंतु जर तुम्ही लर्निंग ग्रुपवरती असाल तर लर्निंग ग्रुपवरती मॉर्निंगला म्हणजे प्री ओपनिंग मार्केटलाच तिकडे अपडेट दिला गेला होता की मार्केटची जी ओपनिंग आहे ती गॅप डाऊन होती. तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो फेवरेबल नाही सेलिंगच्या साईडला. परंतु या लेवलवरनं एक मोठा बाउन्स जर आला किंवा एक बुलिश मोमेंटम आले तर त्याच्यामध्ये कुठलीही सरप्राईज नसणार आहे. त्याच्यामुळे ओपनिंगमध्ये बघा एक चांगला मोमेंटम बुलिशला गेला. जे लोक लर्निंग ग्रुपवरती आहेत त्यांना तिकडे बुलिश मोमेंटम कॅप्चर होताना त्याचा नक्की त्या अपडेटचा फायदा त्यांनी घेतला असेल. ओके. आणि जरी कोणाला नसेल घेता आला हरकत नाही की असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्ही माहिती तर तुम्ही ती घेतलीच पाहिजे, कॅप्चर केलीच पाहिजे. नाही, कितीही मार्केट आपल्याला कितीही ओरडोरडू सांगत असतं की मी वरती जाणार आहे, मी खाली येणार आहे, तरी पण याचा अर्थ असं नाही की आपल्याला ती प्रत्येक मोमेंटम कॅप्चर करता आली पाहिजे. हां, ज्यांनी घेतला असेल अपडेटचा फायदा वेल अँड गुड आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्याला नसेल जमलं, आता काय असतं की कुठलाही अपडेट कुठलीही लेवल फॉलो करण्यासाठी ना मार्केटचं थोडं तरी बेसिक नॉलेज पाहिजे. सपोर्ट रेजिस्टन्स प्राइस ॲक्शन याचं एकदम किरकोळ नॉलेज पाहिजे. ते जर असेल तर तिकडनं त्या मोमेंटम कॅप्चर करतात. परंतु तुम्ही जर एकदमच नवीन असाल मार्केटमध्ये, तुम्हाला काही गोष्टी समजत नसेल तर ते अपडेटचा देखील तुम्हाला इतका काही फायदा होणार नाही आणि ॲनालिसिस व्हिडिओचा देखील फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मी वारंवार काय सांगत असतो की मार्केटकडं बघताना लर्निंगच्या हिशोबाने बघा, मार्केट शिकायचं हे बघा, हा विचार करा. त्याच्यामुळे शिकायची ही जर इच्छा तुमच्या मनात असेल, ही जर इच्छा तुमच्या डोक्यात असेल, हे जर तुमच्या मनातून येत असेल की हे आपल्याला शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ग्रोथ करू शकतो, तरच या मार्केटमधून तुम्हाला काही ना काही मिळणार आहे. अन्यथा फक्त तुम्ही कॉल, टिप्स, ॲडवायझरी, अकाउंट हँडलिंग असल्या गोष्टींच्या जर नादाला लागले तर काहीही होणार नाही. आता मी हे गोष्टी का सांगतोय, तुम्हाला वारंवार मला कमेंट आले, ते मॅसेज आले की सर आपल्या मग ते इंस्टाग्राम असो, वेगवेगळे प्लॅटफॉर्म असो सोशल मीडियाचे, काही फेक अकाउंट तयार होतात आणि फेक अकाउंट तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. तर सिम्पल एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं जे लर्निंग विथ MG चॅनल जो आहे किंवा जे पण आपली MG टीम आहे ती कोणाकडूनही ॲडवायझरी, कॉल आणि टिप्स किंवा तुमचं अकाउंट हँडलिंग किंवा तुम्हाला इतके रुपये तुम्ही आम्हाला द्या, इतके तुम्हाला पर्सेंटेज देऊ, हे असे कोणालाही सांगत नाही. आम्ही स्वतःहून तुम्हाला कधीही अप्रोच करत नाही किंवा असल्या सर्विस बिलकुलही देत नाही. इथे प्युअरली लर्निंगचा विषय आहे. इथं तुम्हाला काय शिकता येणार आहे ह्याचा विचार केला जातो, तुम्ही यातनं काय शिकू शकता याचा विचार केला जातो. त्याच्यामुळे तुमचे जे स्वतःचे जे कष्टाचे पैसे आहेत ना ते असे फेकू लोकांच्या गळ्यात मारू नका. ओके. सो कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ती गोष्ट करताना तुम्हाला कोणाची हेल्प होणार आहे, ती जी व्यक्ती आहे ती किती ट्रस्टेड आहे याचा विचार नेहमी करा.
ओके. आपलं लर्निंग ग्रुप आहे, ज्याचे एकदम छोटेसे फीज आहेत. लर्निंग ग्रुपवरती कुठलीही कॉल टिप्स दिली जात नाही. तुम्हाला जर लर्निंग ग्रुप जॉईन करायचा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की इकडे आपल्याला कॉल टिप्स मिळतील, नाही, तुम्ही तो जॉईन करू नका. लर्निंग ग्रुपवरती काय असतं की मार्केटचा व्ह्यू काय होऊ शकतो, कुठली लेवल इम्पॉर्टंट आहे, काय होऊ शकतं मार्केटमध्ये, काय रिस्क फॅक्टर काय आहे मार्केटचा, मार्केट मोस्ट ऑफ द टाईम काय या प्रायझेक्शन नंतर कुठली मोमेंटम येऊ शकते, हा अपडेट असतो तिकडे. त्याच्यामुळे तिकडे कुठल्याही कॉल टिप्स प्रोव्हाइड केली जात नाही. तुम्ही जर कॉल टिप्सच्या हिशोबाने जर मार्केटला बघत असाल तर कृपा करून आत्ताच वेळ गेलेली नसेल तुमची तर तुम्ही थांबा. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्यांना शिकायची इच्छा आहे परंतु कुठलाही आपला ऑफलाईन क्लास नाही आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जो क्लास क्रिएट केलेला आहे, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत, तो एक क्लास आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, बळजबरी कोणालाही नाही आहे. कारण की तो जो क्लास आपण कंडक्ट केला आहे तिकडे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आता तो क्लास कोणी करायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे नाही पाहिजे, हा कम्प्लिटली तुमचा विषय आहे, कम्प्लिटली तुमचं डिसिजन आहे. कारण की प्राइज ॲक्शन रिलेटेड ज्या गोष्टी आपण तिकडे सांगितलेल्या आहेत, तुम्हाला जर प्राइज ॲक्शन शिकायचे असेल, काय सेटअप असतात ते सेटअप तुम्हाला समजून घ्यायचे असेल आणि रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असते, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे डिटेल्समध्ये सांगलेल्या आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की नाही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, नाही केलं तरी हरकत नाही. ओके. परंतु ज्या पण ऑफिशियल लिंक आहेत, लक्षात घ्या मी एक वर्ड यूज करतो ऑफिशियल, त्या सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत किंवा आपला जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टीम अपडेट करत असते. त्याच्यामुळे सावध आणि सतर्क राहायला शिका. ओके. आता मी हे का इतकं सांगितलं तुम्हाला माहिती आहे की खूप लोकांचे कमेंट येतात ते मला की फेक चॅनलवरनं त्यांना मेसेज केले जातात हे ते. तर नाही, कुठलीही MG टीम तुम्हाला मेसेज करणार नाही की हे गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या, नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल लिंक आहे, तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. अन्यथा यूट्यूब चॅनल आहे आपला, याच्यावरती आपण लर्निंग करत असतो, लर्निंगवरनं शिकायचं ट्राय करा. वेळ लागतो, समजत नाही, त्याच्यासाठी तो आपण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स क्रिएट केलेला आहे. चला आता येऊया आपल्या मुद्द्याकडे. म्हणजे हा पण काही मुद्दा नाही असं नाही, हा पण खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता येऊ आपण ॲनालिसिस व्हिडिओकडे. आज जर बघितलं तर सुपर मोमेंटम दिली, ते तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मार्केटने सेकंड हाफमध्ये. आता उद्या जर बघितलं तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, मंगळवार आहे. त्याच्यामुळे काय लेवल बनतात ते सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, याचं डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, ॲनालिसिस जर आवडलं तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की व्हिडिओ खूप लोक पाहतात, सबस्क्राईब करत नाही. जर तुम्हाला कुठे ना कुठे चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत, ॲनालिसिस आहेत, ते कुठे ना कुठे तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्पॅक्ट करत असतील चांगल्या पद्धतीने, तुम्हाला कुठे ना कुठे लर्निंग प्रोव्हाइड करत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. मी नक्की बघत असतो आणि ह्या व्हिडिओला देखील बघणार आहे की 2000 लाईक आणि 500 कमेंट होतात की नाही. ओके. तर सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टी आहे. आता आपण 2 लेवल डिस्कशन करतो. पहिली गोष्ट तर बघा, इकडे गॅप डाऊन ओपन झालं होता, रिकव्हरी आली. हेच मी लर्निंग ग्रुपवरती अपडेट दिलं होतं. आता जे लोक लर्निंग ग्रुपमध्ये आहे, जे मित्र लर्निंग ग्रुपवर आहे, त्यांनी हा मोमेंटम जर कॅप्चर केला असेल तर हा मोमेंटम त्यांच्यासाठी नव्हता. कारण की व्हेरी इम्पॉर्टंट रूल काय आहे, VIP रूल काय आहे, एका दिवशी एकच ट्रेड जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ते रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने व्यवस्थित आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, आला खाली, टप्पा खाल्ला. आता टप्पा कन्सेप्ट तुम्हाला माहिती झाली असेल. टप्पा खाल्ला, वरती गेला आणि त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या लेवल ब्रेक झाली, सुसाट मोमेंटम खालच्या साईडला गेला. जी सेकंड लेवलची लेवल आपण डिस्कशन केली होती 24,673, त्या लेवलपर्यंत जाऊन इकडे क्लोजिंग झालेली आहे. आता मी या संपूर्ण लेवल रिमूव्ह करणार आहे आणि थोडंसं चार्ट 15 मिनिटावर घेऊन तुम्हाला काय दाखवतो लक्षात घ्या. की कोणाकोणाच्या लक्षात आहे की मी क्लिअरली सांगितलं होतं की या लेवल ओपन होतं, ते या ज्या लेवल आहेत या ओपन होतात. बघा आपली ती लेवल देखील मार्किंग असंच तशी. एक सेकंड फक्त. ठीक, रिमूव्ह केले तर आपण नाही का. ठीक आहे.
इकडे एक तुम्हाला मी लेवल मार्क करून दाखवली होती अशी की ही इम्पॉर्टंट लेवल आहे, ही आपल्याला येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळणार आहे 24,400 24,500ची. आता त्याचे मोमेंटम दिलेलं आहे. आता फक्त इतका चान्स राहिलेला आपल्याकडे, अजून इतकी सेलिंग पेंडिंग आहे. ओके, तर सेलिंग पेंडिंग आहे म्हणजे लगेच घरदार विकून बसायचं आहे का सेलिंगमध्ये? नाही, आपल्याला त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. आता इकडे लक्षात घ्या की मी तुम्हाला वारंवार इकडे हा चॅनल क्रिएट करून दाखवत होतो. हा चॅनल, एक सेकंड फक्त. बघा, हा चॅनल वारंवार तुम्हाला क्रिएट करून दाखवलेला आहे. ओके, इकडे आता यावेळेस इकडे जेव्हा गेला होता त्यावेळेस हे पण आपण डिस्कशन केलं, एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तो पण मिळाला, रेजिस्टन्स घेतला, खाली आला. आज बघा हा ॲक्च्युली इकडनं बुलिश झाला आणि जे मॉर्निंगचा जो व्ह्यू होता ना, तो ह्या चॅनलवरती आल्यानंतर त्यामुळेच आपण थोडासा डिस्कशन केलं तर मॉर्निंगला बुलिश होणार आहे. परंतु तिकडनं बघा रिजेक्शन खाली आला आणि हा चॅनल ब्रेक केलेला आहे खालच्या साईडला. त्याच्यामुळे जी सेलिंग मोमेंटम होती ना कुठे ही एक ॲग्रेसिव्ह सेलिंग आपण म्हणू शकतो याला. ओके, तर लक्षात काय ठेवायचं आहे, सिम्पल साधं, आजचा इंट्राडे लो मार्क करायचा आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जेव्हा तुम्हाला चार्ट व्यवस्थित समजेल. आजचा इंट्राडे लो मार्क करायचा आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर इंट्राडे लो हा आहे, परंतु टेक्निकल बघूया आपण तर 24,660 एक इंट्राडे लो बघायला मिळते. सपोर्ट कन्सिडर करू आपण त्याला. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर 24,700. आता ही रेंज खूप छोटी होती, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जायचं. बघूया आपण काय बघायला मिळते इकडे आपल्याला. ती रेंज छोटी होते त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो त्या मार्केटमध्ये. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला इकडे थोडंसं एक्सप्लेन करतोय की काय होतंय की जेव्हा इकडे लास्ट टाइम बघा एक शार्प नेगेटिव्ह कॅन्डल आली होती त्याच लेवलवरनं. परत एकदा इकडे बघितलं तर एक शार्प नेगेटिव्ह कॅन्डल आली होती ह्याच लेवलवरनं. ही म्हणजे कुठली, आता जी आपण हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केला आहे तो. ओके, तर 2 वेळा इकडे आपल्याला शार्प सेलिंग बघायला मिळाली. आता जर मार्केट उद्या ओपन झालं आणि पहिलीच कॅन्डल जर शार्प नेगेटिव्ह झाली तर जास्त ॲग्रेसिव्ह मुवमेंटमध्ये सेलिंग येईल, परंतु ही सेलिंग पकडण्यासारखी नसेल किंवा अपॉर्च्युनिटीकडे मिस होऊ शकते, याचे चान्सेस हाय आहेत. त्यामुळे रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने थोडंसं इकडे रिस्क फॅक्टर आहे. परंतु इकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर जेव्हा एक सिंगल कॅन्डल झाली आहे त्याच्यानंतर परत सेलिंग आली. इकडे जर बघितलं सिंगल कॅन्डल परत रिकव्हरी आली. म्हणजे ही जी रेंज आहे कुठे ना कुठे इकडे कन्फ्युजन क्रिएट होते मार्केटमध्ये. म्हणजे सेलिंग पण येते, बुलिश मोमेंटम येतोय, सेलिंग येते, बुलिश होतोय, सेलिंग येते, बुलिश होते. कुठे ना कुठे एक कन्फ्युजन क्रिएट होते. तर ते कन्फ्युजनमध्ये आपल्याला काय रिस्क थोडीशी कमी करायची आहे. समजते, रिस्क थोडीशी कमी करायची आहे. त्याच्यासाठी काय आपल्याला लेवल मार्क करणं गरजेचं आहे. ओके, तर इकडे मार्क करूया आजचा इंट्राडे लो जो की बंद होता 24,660. टेक्निकली जर बघितलं तर लो खाली आहे, परंतु आपण ॲज अ सपोर्ट मार्क करूया. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला थोडंसं इकडे 24,700 लेवल येते, तर आपण थोडीशी एक्स्ट्रा मार्किंग करूया 24,760 आणि हा आपला नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करायचा आहे. आता जर तुम्ही फक्त आजचा दिवसाचा जर ॲनालिसिस केला निफ्टीचा, तर निफ्टी या लेवलपासून आली आणि सरळ खाली आली इकडनं. बऱ्यापैकी मोमेंटम फास्ट होता आणि ही जर लेवल बघितली तर कुठे ना कुठे आपल्या इकडे बेरिश फ्लॅग एम्पल पॅटर्न बघायला मिळतो. त्याच्यामुळे जर हा गॅप डाऊन ओपन नाही झाला, परंतु हा जर फ्लॅट ओपन झाला तर इकडे एक रिस्क आपण सेलिंग साईडला नक्की विचारात घेऊ शकतो. आणि जर हा कन्सोलेशनमध्येच राहिला आणि कन्सोलेशन करून जर इकडे अशा पद्धतीने एक सपोर्ट घेतला 24,660च्या लेवलच्या आसपास आणि तिकडनं जर इकडे येऊन अशा पद्धतीने झाला तर एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. कारण की ही जी रेंज आहे ना क्रिएट होत आहे, ही जी खालची जी सेलिंगची लेवल आहे ना, ही खूप टॉपपासून सेलिंग करत आलेली आहे. बघा मला काय दाखवतोय मी आता, ही खूप या लेवलपासून ऑलमोस्ट जर बघितलं ती या लेवलपासून खालच्या साईडला आली आहे या लेवलवरती. आता जेव्हा या लेवलवरती आली होती बघा एक बुलिश मोमेंटम झाला होता लास्ट टाइम, या लेवलनं एक बुलिश मोमेंटम झाला होता. त्याच्यामुळे जसं आपण पुलबॅकवरती मोठे सेलिंग प्रेशर इकडे बघितले ते थोडंसं आता इकडे त्या पद्धतीने सेलिंग येणं थोडंसं कठीण जाणार आहे.
ओके, कारण की हा आता एक सपोर्ट लेवलवरती आलेला आहे, तरी एक सपोर्ट अजून खालच्या लेवलला आहे इकडे, असं म्हणत नाही की इकडे सपोर्ट, ह्या लेवलपर्यंत एक मोमेंटम पॉसिबल आहे, पेंडिंग आहे. परंतु आज ज्या पद्धतीने 150 पॉईंटची रॅली झाली आहे, तर उद्या थोडंसं सेलिंग साईडला आपल्याला रिस्क फॅक्टर असू शकतो. तर रिस्क कमी कशी करायची आहे, एस सेल फॉलो करून, सिम्पल आहे. एस सेल फॉलो करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. मग आता लेवल काय बनतं ते पहिलं सेलिंगच्या साईडला ते समजून घेऊया. बघा, एक लेवल बनते जी वारंवार इकडनं निफ्टीने बाउन्स घेतलेला आहे. 24,620 म्हणजे एक 40 पॉईंटचा बुलिश सेलिंग मोमेंटम आहे पहिला. सेकंड जर बघितली तर ही मोमेंटम ह्या लेवलवरती, आणि थर्ड जर बघितली तर याच्यामध्ये रिसेंटली नाहीच, हीच लेवल आहे. ओके, तर थर्ड जर बघितलं तर ही लेवल बनते. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. आता तुम्ही म्हणू शकता की इकडे सर लेवल खूप छोट्या छोट्या, येस, रिस्क फॅक्टर हाय जिकडे झालं तिकडे लेवल छोट्या छोट्या फॉलो करणं गरजेचं आहे. 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती आलं. ओव्हरऑल जर बघितलं तर आपण या लेवलला देखील थोडंसं इकडे कन्सिडर करू शकतो 24,490 पर्यंत. आता ही जर पूर्ण मोमेंटम बघितली तर ही किती निघून आली आहे, 170. परंतु इकडे जर बघाल तर खूप छोटे छोटे स्कॅल्पिंग मोमेंटम आहे. 24,600 म्हणजे हा 40 पॉईंटचा, परत त्याच्यानंतर हा जर बघितला 80, हा परत 40 पॉईंटचा, त्याच्यानंतर परत जर बघितलं 40. आता हे 40 पॉईंटचे की आपण योगायोगाने आलेले नाहीत, हे फक्त इकडे आपण सपोर्ट जिकडे जिकडे क्रिएट झाले तिकडे तिकडे आपण लेवल मार्क केलेला आहे. ओके, म्हणजे जर डाऊन साईडला जर मोमेंटम आला तर हा छोटे छोटे मोमेंटम देऊन आपल्याला इकडे आणि इकडे इकडे काय रिस्क टू रिवॉर्डनुसार आपल्याला छोटे छोटे प्रॉफिट लॉक करणं गरजेचं आहे. तर ते इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, प्राइस ॲक्शन भलेही आपल्याला नेगेटिव्ह दिसते, परंतु इकडनं हा अशा पद्धतीने चान्सेस करण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. हा ट्रॅप करू शकतो उद्या सेलिंग साईडला. लक्षात येते मला सांगायचं आहे का तुम्हाला, की आता हे मार्केट क्लिअर सगळ्यांना दिसते की मार्केट पडत चाललं आहे म्हणून. ओके, इकडनं ज्यावेळेस सुरुवात झाली ते क्लिअर दिसते की हे मार्केट पुलबॅक घेते पडते, पुलबॅक घेते पडते. आता ज्या पद्धतीने इकडे हा व्ह्यू इतका क्लिअर दिसतोय, परंतु मार्केट कधीही असं करत नाही. कधीही म्हणजे याचा अर्थ तुम्ही 100% नका घेत जाऊ, कधी याचं म्हणजे मॅक्सिमम टाईम मार्केट इतके सिम्पल इंडिकेशन देऊन मार्केट इतका सोपे पैसे लोकांना देत नाही. ओके, किंवा इतके सिम्पलमध्ये मार्केट मोमेंटम कॅप्चर करून देत नाही, असं देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट गोष्टी, की आता इकडे रिस्क फॅक्टर हाय आहे, तर त्या रिस्कला टॅकल करण्यासाठी आपले जे लेवल आहेत त्या सपोर्ट लेवल त्या छोटे छोटे आहेत. ओके, सिम्पल एवढंच लक्षात ठेवा की छोट्या छोट्या लेवल का आहेत, त्याचं कारण मार्केट जरी आपल्याला बेरीज दिसते परंतु ते रिस्क फॅक्टरमध्ये आहे. ओके, आता बुलिश साईडचा विचार करायचा आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर एक लो लावला होता, हा लो लावला होता, परत तिकडनं मार्केट वरती गेलं होतं. आणि जर राऊंड लेवल बघितली तर इकडे एक रिजेक्शन घेतलं होतं या लेवलवरती, ही एक लेवल बनते 24,746 म्हणजे 36 पॉईंटचे. तर आपण त्याला थोडंसं बघूया, इकडे थोडंसं काय बनते का, अजून इकडे काय मोठा रेजिस्टन्स आहे का कुठला, बेस कन्सिडर करू शकतो आपण ही लेवल व्यवस्थित, काय हरकत नाही आहे. सेकंड लेवल जर बघितली तर ही लेवल, आणि थर्ड जर बघितली तर हा पुलबॅक. ओके, म्हणजे बुलिश साईडला देखील इतक्या निफ्टीमध्ये काही मोठा मोमेंटम येण्याचे, ब्रेकआउट मोठा आला तर कुठेही मोठा येऊ शकतो, परंतु जर टेक्निकली जर बघितलं तर आता आपल्याला अशा पद्धतीने जर निफ्टी गेला आणि जर 24,710 ही जी रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक होतीये, तर एक बुलिश मोमेंटम छोटा छोटा आपल्याला बघायला मिळू शकतो. मग त्याचा लेवल काय म्हणतात ते 24,746, 24,779 आणि 24,820. ओके, तर या छोट्या छोट्या लेवल बनतात ते. तर कधी कधी मार्केट एकदम चांगल्या पद्धतीने लेवल क्रिएट करून ठेवतं. आज जर बघितलं तर मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आलेलं आहे, एका सपोर्ट लेवलवरती, आणि तिकडे बेरिश प्राइस ॲक्शन केली. त्याच्यामुळे आपण ॲग्रेसिव्ह बुलिशचा देखील विचार करू शकत नाही किंवा ॲग्रेसिव्ह सेलिंगचा देखील विचार करू शकत नाही, परंतु आपल्याला लेवल टू लेवल माहिती झालं ते लेवल, तर त्या लेवलनुसार आपण ट्राय करू शकतो. आता जर हीच प्राइस ॲक्शन जर आणखी इकडे मोठा सपोर्ट असतं, समजा इकडेच लक्षात घ्या की आपण इकडे किती स्ट्रॉंगली इकडे सेलिंगचा विचार केला होता. बघा, हीच प्राइस ॲक्शन लास्ट टाइम जेव्हा इकडे झाली होती तेव्हा आपण खूप स्ट्रॉंगली सेलिंगच्या विचारमध्ये होतो,
ओके, कारण की हा सेंटरला होता, एक सपोर्ट जवळ आला नव्हता, परंतु एक मोमेंटम देऊन मार्केट या लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे. फॉर एक्झाम्पलसाठी निफ्टी इकडनं आला, या लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे, परंतु इकडून बेरिश प्राइस ॲक्शन झाली. तर इकडनं पॉसिबिलिटी काय की असं पण जाऊ शकतो, इकडनं असं पण खाली पडू शकतो. त्याच्यामुळे ही जी कन्फ्युजन रेंज तयार झाली ना, कन्फ्युजन तिकडे आहे, त्याच्यासाठी तिकडे सगळे आपण व्यवस्थितरित्या काय केलेलं, लेवल छोटे छोटे फॉलो केलेलं आहे. ओके, सो नक्की या लेवलचा विचार करा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि लेवल नोट करून ठेवा. आता ॲनालिसिस व्हिडिओचं पर्पज काय असतं सगळ्यात अगोदर हे समजून घ्या की तुम्ही ट्रेडिंग करत आहात, तुम्हाला ओके मार्केट समजते, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करताय, त्या व्यक्तीकडून तुम्ही काही ना काही थोडंफार शिकायचं बघताय. आता याच्यामध्ये कुठली व्यक्ती मोठी, कुठली व्यक्ती छोटी, किती कोणाला नॉलेज आहे, किती कोणाला नॉलेज आहे, काहीही घेणं देणं नसतं. तुम्ही एक व्यक्तीला फॉलो जस्ट करताय, मी माझं सांगताय जनरली बोलतोय, आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला बऱ्यापैकी समजते आणि ते व्यक्ती बऱ्यापैकी मार्केट प्रिडिक्ट करतोय. तर ॲज अ व्ह्युअर्स म्हणून तुम्हाला तो जो ॲनालिसिस आहे तो ॲज इट इज तुम्ही वापरायचा नाही वापरायचा ते तुमचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही एखादी गोष्ट बघताय आणि तुम्ही ती गोष्ट करत असताय, ॲज अ रेफरन्स म्हणून तुम्ही ती गोष्ट यूज करू शकता किंवा तुम्ही त्या गोष्टीतनं शिकून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये यूज करू शकता. परंतु त्यांनी सांगितले म्हणून घेतलं आणि तिथं फसला ट्रेड, तर तसं नसतं. ओके, म्हणजे जर तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही चित्रकला शिकताय आणि तुम्ही एखाद्याला फॉलो करताय आणि तो कशा पद्धतीने चित्र काढतोय हे तुम्ही बघताय, तर तुम्ही ते चित्र बघून तुम्ही ते प्रॅक्टिस करणार आहे आणि प्रॅक्टिस करून तसं ट्राय करणार आहे. एक्झाम्पल तेच आहे की तुम्ही हे जे ॲनालिसिस आपण व्हिडिओ करतोय हे एक ॲज अ एक जो सांगणार आहे त्याचा व्ह्यू आहे, परंतु त्याच्या व्ह्यूबरोबर जर तुमचा व्ह्यू मॅच होत असेल, जो तो सांगतोय आणि जे तुम्ही विचार करताय ते जर गोष्टी समांतर होत असतील, ओके, तर मग तुम्हाला एक वेगळं कन्फर्मेशन मिळतं, तुम्हाला एक वेगळं काय बोलू शकतो आपण त्याला, की तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होऊ शकतो. ह्या उद्देशाने तुम्ही कोणाचाही व्हिडिओ बघत जावा. ओके, त्यामुळे जो व्हिडिओ करतोय त्याच्यावर देखील प्रेशर नसतं आणि जो व्हिडिओ बघतोय त्याच्यावर देखील प्रेशर नसतं. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता आपण जाऊया एक तर, आणि नो ट्रेडिंग झोन लक्षात घ्या, नो ट्रेडिंग खूप महत्त्वाचा असतो. 24,710, 24,660, 50 ते 60 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. छोटासा नो ट्रेडिंग झोन आहे, फॉलो करण्याचा नक्की विचार करा आणि लेवल नक्की मार्क करून ठेवा. आता आपण जाऊ नका, निफ्टीचा झाला म्हणून जाऊ नका, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर तो आणखी इम्पॉर्टंट आहे, त्याला वेळ द्यायचा आहे मला जास्त. आता बघा बँक निफ्टी, ज्या मित्रांना गॅप अप गॅप डाऊन सेटअप माहिती आहे, किती सुंदर पद्धतीने मोमेंटम देऊन गेलं बघा. आणि ज्यांना प्राइस ॲक्शन माहिती आहे बऱ्यापैकी, तिकडे प्राइस ॲक्शन देखील एक हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट होऊन त्याच्यानंतर जास्त डाऊन साईडला मोमेंटम दिला. आता गॅप अप गॅप डाऊन किंवा हे प्राइस ॲक्शन आहे, जे सेटअप आहे, हे सगळं आपण कोर्समध्ये डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इंटरेस्टेड असेल तर नक्की जॉईन करू शकता. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर डाऊन साईडला आला, प्राइस ॲक्शन थोडीशी बेरिश केली, बेरिश करून परत मोमेंटम डाऊन साईडला दिलेला आहे. आणि मी लास्ट ॲनालिसिसमध्ये हे देखील डिस्कशन केलं होतं की ज्या पद्धतीने बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन आहे, निफ्टीच्या कम्पेअरला बँक निफ्टी थोडंसं जास्त बेरिश आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह केलेल्या आहेत. एक इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह झालेली आहे. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण गेलो तर ही काय लेवल बघायची तुम्हाला लक्षात घ्या की ही लेवल बघा, तुम्हाला ही लेवल काय दाखवते दिसते का? येस, ही लेवल बघा, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल होती. इकडे बघा परत त्याच रेजिस्टन्स लेवलवरनं रिजेक्शन घेतलं होतं, परंतु ही ब्रेकआउट देऊन परत सपोर्ट बघा कुठल्या लेवलवरती घेतलं, ती इकडनं परत रिजेक्शन कुठं घेतलं त्या लेवलवर, परत खाल्याला परत तिकडे रिजेक्शन, परत खालनं परत रिजेक्शन. तर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 ही जी लेवल बनली आहे, या लेवलवरती 7पेक्षा जास्त वेळा बँक निफ्टीने रिॲक्ट केलेला आहे. म्हणजे जेव्हा ही लेवल खालनं येत होती तेव्हा तो रेजिस्टन्स फेस करत होता, जेव्हा वरनं आली आहे किंवा खालनं आली तेव्हा तो रेजिस्टन्स किंवा वरनं आले तेव्हा त्याने सपोर्ट फेस केलेला आहे. म्हणजे एक VIP लेवल आपल्याला इकडे मिळालेली आहे. कुठली लेवल आहे ती? 56,100च्या आसपास. ओके, सो ती लेवल इम्पॉर्टंट आहे. आत्ता मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल सांगतो 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, 5 मिनिटावरती आल्यावर आपण बघणार आहे कुठली लेवल इम्पॉर्टंट आहे ती. आणि इकडे जर बघितलं तर एक अशा पद्धतीने एक चॅनल क्रिएट केला, चॅनलमध्ये कन्सोलेशन केलं, म्हणजे काय एक बुलिश मोमेंटम, एक चॅनल असा होता, चॅनल ब्रेक केला, खाली आला, म्हणजे कुठे ना कुठे हा परत एका इम्पॉर्टंट लेवलमध्ये आलेला आहे, जिकडे काय आहे कन्फ्युजन आहे.
की इकडनं मार्केट वरती जाऊ शकतं का खाली जाऊ शकतं. पण तेच कन्फ्युजन कशाने दूर करायचं आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. आता ही लेवल आपण मार्क केली त्याच्यासाठी थोडीशी लेवल मी चेंज करतोय आणि सरळ सरळ आजचा इंट्राडे लो जो की आहे 56,000. मी वारंवार हेच सांगत असतो की काय आहे की बँक निफ्टी, सेन्सेक्स हे जे राऊंड लेवल आहेत ना त्याला खूप रिस्पेक्ट देतात आणि राऊंड लेवलला त्यामुळेच आपल्याला देखील रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आणि इकडे जर बुलिश साईडला बघितलं तर ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिशचा विचार करायचा नाही आणि आपण त्याला मार्क करूया लेवल ह्या. काय बघायला मिळालं इकडे 56,000 सपोर्ट, 56,200 रजिस्टन्स म्हणजे 200 पॉईंटचा क्लिअर कट काय आपल्याकडे नो ट्रेडिंग झोन म्हणजे निवांत राहण्याचा टाइम स्पेंड करायचा मार्केटमध्ये आपल्याला विदाऊट ट्रेड करता तो झोन मिळालेला आहे. तर आता लक्षात काय ठेवायचं आहे की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आलो आपण तर कुठल्या कुठल्या लेवल इम्पॉर्टंट आहे हे इकडे बघा. तिकडे बघायचंच नाही रिसेंटली काय प्राइस ॲक्शन झाली, कुठे सपोर्ट घेतला तर ते लक्षात घ्या. ही एक लेवल आहे ॲज अ सपोर्टचं काम करते. बघा मी तिकडच्या लेवल बघत पण नाही, त्या लेवल आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे या लेवलवरनं. डाऊन साईड ही आणि तिसरी लेवल जी बनते ती ही. बरं आता काय बघितलं आपण, आपण जे मार्केटनी अगोदर जिकडे सपोर्ट घेतलं होतं त्या लेवल मार्क केलेले आहेत, बाकी काही केलेलं नाही. इकडे तर आपण बघितलं पण नाही. आता जाऊ आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवरती काय लेवल मिळाले ते आपल्याला 55,800 पहिली लेवल, 55,600 दुसरी लेवल आणि 55,381 तिसरी लेवल. या लेवल आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. डायरेक्ट जरी लेवल ब्रेक झाली, छोट्या कॅन्डल क्लोजिंग दिली तर आपण विचार करू शकतो, कारण की इकडे बेरिश प्राइस ॲक्शन आहे. त्या प्राइस ॲक्शनच्या खाली आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. लेवल नोट करून ठेवणं गरजेचं आहे. आता बुलिश साईडला जाताना लक्षात घ्या की एक काहीतरी डबल बॉटम, कप अँड हँडल किंवा काहीतरी तुम्हाला दिसायला पाहिजे की 56,200चे लेवल ब्रेक होताना काही ना काही इकडे आपल्याला सपोर्ट क्रिएट केले आणि मार्केट त्यामुळे बुलिश झालेलं आहे हे दिसायला पाहिजे. ही लेवल का आपण डिस्कशन केली बुलिश साईडला, कारण की ह्या लेवलवरनं एक मोठा मोमेंटम आला होता. जर ही लेवल ब्रेक होती तर परत आपल्याला ह्या मोमेंटमपर्यंत बँक निफ्टी जाताना ट्राय करू शकतो, जाताना दिसू शकतो. तर त्याच्या लेवल काय बनतात ते जास्त काय लांब जायची गरज आहे का, बिलकुल पण नाही. काय बघतात आपल्याला इकडे लेवल मिळतात ही एक रेजिस्टन्स, इकडे एक छोटा रेजिस्टन्स आहे परंतु आपण स्किप करू शकतो त्याला, हा रेजिस्टन्स कन्सिडर करू शकतो आणि त्याच्यानंतर हा, कारण की इथे खूप छोटं लेवल बनेल. ओके, म्हणजे बघितल्या तर आपल्याला डाऊन साईडच्या देखील लेवल मिळाल्या आणि बुलिश साईडच्या देखील लेवल मिळालेल्या आहेत. आता बुलिश साईडला काय लेवल मिळाले ते टप्पा 56,200, 56,341 फर्स्ट, 56,458 सेकंड आणि 56,572 थर्ड लेवल आपण कन्सिडर करू शकतो आजचा इंट्राडे आहे. आता कुठे लेवल मोठ्या मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत, तर बुलिश साईडला आला तर बुलिश साईडला देखील मोठा मोमेंटम येऊ शकतो. काही त्याच्यात काय बोलतात सरप्राईज व्हायचं कारण नाही आहे. डाऊन साईडला जर आलात तर मोठे मोठ्या लेवल आहेत डाऊन साईडला, त्याच्यामुळे फर्स्ट लेवल जरी तुम्हाला मिळाली 200-200 पॉईंटची तर 50 ते 60% इकडे प्रॉफिट लॉक करण्याचा विचार तुम्ही करू शकता. बाकी रिस्क मॅनेजमेंट काय आहे ते तुम्हाला माहितीच असेल, नसेल तर मी वारंवार सांगत असतो, लक्ष देऊन राहत जावा. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजले असेल. आता जाऊ आपण या महाशयांकडे, यांची उद्या एक्सपायरी आहे म्हणजे बड्डे बॉय थोडक्यात हा विकलीचा. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय, काय नाही जे आपण डिस्कशन केलं होतं या लेवल आणि या लेवल माझ्याकडून रिमूव्ह झाल्यात वाटतं. ठीक आहे, लेवल रिमूव्ह करूया आपण. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. ओव्हरऑल चार्ट काय सांगतोय बघूया. हे महाशय आलेले आहेत इम्पॉर्टंट सपोर्ट जवळ. 80,600 जो आहे ना तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. मी ड्रॉ करून दाखवतो इकडे. ही जी रेंज आहे ना, तर एक कधी पण लक्षात घ्या की एक सिंगल लाईन नसते, सपोर्ट हा एक पूर्ण रेंज असते. तर ही जी रेंज तुम्हाला क्लिअरली बघायला मिळते 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7व्यांदा आलेला आहे. जेव्हा पण इथे आलाय मोमेंटम आलाय, जेव्हा पण इथे आलाय मोमेंटम आलाय, इथे आलाय, इथे मोमेंटम आलाय, इथे मोमेंटम आलाय. आता हे मोमेंटम कुठे आले ते सगळे मोमेंटम जर तुम्ही बघितले तर हे सगळे मोमेंटम बुलिश साईडला आले ते. ओके, हे काय मी माझ्या मनाने सांगतोय का, नाही, हे तुम्हाला दिसतंय ना डोळ्याने, तर तेच दिसण्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला जे डोळ्याला दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवला तर जास्त सोपं जातं सगळ्या गोष्टी. मग इकडनं त्या मोमेंटमची स्ट्रेंथ बघा तुम्ही, फक्त स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग आहे.
किती स्ट्रॉंग आहे, किती स्ट्रॉंग आहे. आणि आता कुठे येतो, त्याच लेवलवरती जिकडनं काय आहे, मोमेंटम बुलिश होतं. त्याच्यामुळे इकडे तुम्हाला समजलं असेल की रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला फेवरेबल आहे, बुलिश साईडला कम्फर्टेबल आहे, ना की बेरिश साईडला. बेरिश साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला ह्यावेळेस पण मी सांगितलं होतं, ज्यावेळेस या लेवलवरती आला होता, बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस या लेवलवरती आला होता तो बघा, इकडनं सेलिंग साईडला डायरेक्ट जाऊ नका. आपण इकडे डिस्कशन केलं होतं, काय डिस्कशन केलं होतं की एक पुल बॅक घेऊ दे, पुल बॅक नंतर चांगला मोमेंटम येईल. तर तो पुल बॅक इकडे दिला होता आणि त्याच्यानंतर मोमेंटम दिला होता. बघा, हे आपण डिस्कशन केलं होतं. आता प्रायजेक्शन सारखी चेंज होत नाही, प्रायजेक्शन रिपीट होत असते. तर आता काय आहे की जर आपल्याला सेलिंगचं बघायचं आहे तर इकडे टेक्निकली रेजिस्टन्स कुठला आहे, हा रेजिस्टन्स आहे 81,500चा, 81,400चा. म्हणजे याला काय, जर याला आपल्याला सेलिंग साईडचा विचार करायचा असेल तर सेन्सेक्सला आधी थोडंसं वरती पुल बॅक घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला मोमेंटम आला पाहिजे. नोट करून ठेवा ही गोष्ट. कुणी इतक्या इम्पॉर्टंट VIP गोष्टी सांगत नाही मार्केटमध्ये. ओके, तर एक पुल बॅक घेणं गरजेचं आहे आणि त्या पुल बॅकला आपण काय करू शकतो, ॲज अ इंट्राडेमध्ये एक बुलिश डे म्हणून कन्सिडर करू शकतो. कन्सिडर काय की ट्रेंड डाऊनच आहे, परंतु जे पुल बॅक होणार आहेत, हे जे पुल बॅक येतात ना, हे पुल बॅक, आता हा ट्रेंड इकडनं डाऊन झाला आहे बरोबर, डबल टॉप क्रिएट करून, मग हा डाऊन आला, हा व्ह्यू हा डाऊन आहे, परंतु हे जे पुलबॅक येतात ते इंट्राडेमध्ये, आपण ॲज अ इंट्राडे ट्रेडर काय करतो, आपण इंट्राडेमध्ये मार्केट काय मोमेंटम करतो त्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. तर आता हे एक्झॅक्टली हा जो पुलबॅक येणार आहे हा आपल्यासाठी बुलिश असणार आहे इंट्राडेमध्ये. तर तो बुलिश व्ह्यू आपल्याला बघायला मिळू शकतो इंट्राडेमध्ये. तर त्यासाठी काय लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट लेवल. आता लेवल जर बघितली तर तुम्हाला मी आत्ताच दाखवलं की ही आपण लेवल मार्क करतोय 80,775. भरेही तुम्हाला इकडे एक वीक मोठी दिसत असेल, परंतु याची उद्या एक्सपायरी, जेवढं आपण सावध राहू, जेवढं आपण व्यवस्थित सेफर जायचा प्रयत्न करू, तितकं आपण कम्फर्टेबली याच्यातमध्ये ट्रेडिंगचा विचार करू शकतो. बाकी हा आपला नो ट्रेडिंग झोन झाला आहे. ओके, 80,775, 80,100 हा आपला नो ट्रेडिंग झोन झालेला आहे सेन्सेक्समध्ये. बघा इकडे पण एक मोमेंटम मोठी आली. तर आधी आपण डाऊन साईडच्या लेवल मार्क करून घेऊया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. तर एक इम्पॉर्टंट लेवल येते ती कुठली आहे, हा सपोर्ट आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट आहे ही लेवल. 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात ते, आणि छोट्या लेवल आहेत डाऊन साईडला. का छोट्या आहे त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितले. इतका काही माझा व्ह्यू स्ट्रॉंगली सेलिंगचा नाही आहे, बिकॉज मार्केटचा रिस्क टू रिवॉर्ड जो बनतो तो बुलिश साईडला बनतो. ओके, आता याचा अर्थ असं नाही की इथनं खाली पडला तर मग सेलिंगच, आणि तुम्ही त्याला उलट असं नका कसे कमेंट करू की सर तुम्ही बोलले होते बुलिश. पॉसिबिलिटी काय आहे की इकडनं तुम्हाला त्याचं कारण सांगितलं. आता तुम्हाला तुम्हाला जे दिसतंय डोळ्यांनी त्याच्यावरती विश्वास नसेल ठेवायचा तर तुमचा प्रश्न आहे, परंतु जो पॉसिबिलिटी आहे ती रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला कम्फर्टेबल वाटते. सेलिंग साईडला त्याच्यासाठीच आपण छोट्या लेवल डिस्कशन करतोय, 80,600, 80,400. आणि ही जर ओव्हरऑल मोमेंटम बघितली आपण सेन्सेक्समध्ये तर ही आहे 350 पॉईंटची. एक्सपायरीमध्ये जर तुम्हाला 350 पॉईंट डाऊन साईडला मिळत असेल तर त्यापेक्षा जास्त चांगला ट्रेड बघायला मिळणार नाही. बुलिश साईड काय इम्पॉर्टंट आहे लेवल ते समजून घ्या. बुलिश साईडला 80,100 ही एक लेवल आहे जी की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघितलं तर 80,200. सेकंड लेवल जर बघितलं तर हा रेजिस्टन्स 81,000. इकडे बघा 80,200 नाही, 81,194, 81,200 आहे, 81,350, 360 आणि ही लेवल आहे 81,500. तर या काही लेवल आहेत ज्या बुलिश साईडला बनतात. डाऊन साईड नंतर एक कन्सोलिडेशन, थोडं पुल बॅक, परत खाली एक सपोर्ट क्रिएट केल्यानंतर परत जर व्यवस्थितरित्या जर प्राइस ॲक्शन बुलिश होऊन ब्रेक करत असेल 81,000ची लेवल, 81,000 कन्सिडर करा तुम्ही राऊंड लेवल. त्याच्यानंतर मग ह्या लेवल काय आहेत त्या ओपन होतात. ते 81,200, 81,364 आणि 81,500. तर या लेवलचा तुम्ही विचार करू शकता. संपूर्ण लेवल जर बघितल्या, एक मिनटं, 81,000 आणि 80,775 नो ट्रेडिंग झोन आहे. एक्सपायरी आहे व्हेरी 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 इम्पॉर्टंट डे. ओके, तर संपूर्ण लेवल जर बघितल्या, निफ्टीचा असो, बँक निफ्टीचा असो, सेन्सेक्सचा असो, तो जो प्राइस ॲक्शन चार्ट जो दिसतो डोळ्याने
तो थोडासा मला निगेटिव्ह दिसतोय. परंतु जो मोमेंटम टॉपपासून डाऊन साईड आलेला आहे आणि तो जर इतका क्लिअर कट निगेटिव्ह दिसत असेल, तर कुठे ना कुठे ट्रॅपिंग मोड तिकडे ॲक्टिव्ह होऊ शकतो आणि त्या ट्रॅपिंग मोडमध्ये आपल्याला ट्रॅप व्हायचं नाही आहे. त्या ट्रॅपिंग मोडमध्ये आपल्याला आपलं कॅपिटल घालवायचं नाही आहे. प्लस उद्या एक्सपायरी दिवस आहे एका इंडेक्सचा. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला सेफर साईड जाता येईल तितकं सेफर साईड जाणं गरजेचं आहे. तुम्हाला मी वारंवार एक्झाम्पल दिलेलं आहे. जे आपल्याकडे आहे ते आपलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे ते सेफ करायचा विचार करा. जे आपल्याकडे नाही आहे ते आपल्याकडे घ्यायचं असेल तर त्यासाठी जे आपल्याकडे आहे त्याला सेफ करणं गरजेचं आहे. जिमचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. आता परत मी सांगणार नाही. ज्यांना ज्यांना माहिती आहे ते कमेंट करून नक्की सांगू शकता. आय होप तुमचा आजचा दिवस देखील चांगला गेलेला असणार आहे ॲज अ ट्रेडर म्हणून आणि उद्याचा दिवस देखील चांगला जाईल अशा आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.